आणि विषय काय आला, त्या मॅडम आपल्याशी मराठीत बोलत होते आणि हे डॉन आपले नाही का हिंदीमध्ये मॅडम हे लाव मॅडम हो लाव. अरे सगळे मराठीतच आहे आणि मराठीतच बोलायचं. भावेश, पियुष, नंदू आता भाई तिघं पण भेटलेले आहेत कुपन काढण्यासाठी. बघा इथं ऑफर काय काय चेक करायला लागतात आपल्याला. पियुष भाईनी किटली घेतली. किटली कशाला घेतोय भाऊ? दुधासाठी. तिकडे काय दूध घ्यायला जायचंय. मंडळी दीदीने आपल्यासाठी स्पेशल बनवलेलं बघा, बटाट्याची भाजी, कोबी, अजून गुलाबजामुन आणि हा बर्फी गोळा. गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आम्ही गावावरनं तसंच आलो आहे नाशिकला. आम्हाला जायचं आहे अकोलेला आणि आमच्या मॅडमला शॉपिंग करायचं आहे, त्यामुळं आम्ही आलो आहे दही पुलावरती. इथं मॅडमला ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत, तर आता आम्ही करतो आहे शॉपिंग. चला आता त्याच्यानंतर पुढं मागं काही पण घातली तरी जाऊ त्याला म्हणजे अडचण नाही. आमच्या मॅडमने ड्रेस घेतला, स्कार्फ घेतला, म्हटलं झाली शॉपिंग नाही का. तर म्हणे मला आता पर्स घ्यायची. मग गेलो शिवशक्ती बॅग हाऊसमध्ये. म्हटलं बघू काय काय तिथं. तर बॅगच्या भरपूर व्हरायटी होत्या, पर्ससुद्धा भरपूर होते. तर म्हटलं तुला काय आवडतं ते घेऊन टाक. तर मॅडममध्ये गेले आणि पर्स चॉईस करत होते. तर मंडळी आम्ही मगाशी चालू इथं तवली फाट्याला. आता आम्हाला दीदीकडे जायचं आहे अकोलेला. एकच टी शर्ट आहे कालपासून, काही विषय नाही. तर आता जाणार आहे, सगळी तयारी झाली आहे. तुझा पण तो ड्रेस आहे, काय हवा आहे आपली. आता निघालो आहे, डिक्कीमध्ये सगळं भावेश मी भरतो आहे बॅग वगैरे. अकोलेला जाऊन फुल मजा करायचं भाऊ. अकोलेला आणि कुठं जायचं? पुढं कुठं जायचं अकोल्यावर? फुफसुंडी. तिथं काय असतं स्पेशल? मलाच नाही माहिती, माहित नाही, आम्हालाच माहित नाही, पण जायचंय. काय तर मंडळी निघालोय आम्ही आता. सगळ्या बॅगा वगैरे ठेवतोय. चलो. पियुष भाईनी किटली घेतली. किटली कशाला घेतोय भाऊ? दुधासाठी. तिकडे काय दूध घ्यायला जायचंय. भावेश फुल तयारीत ना भाऊ. आज भाऊ पेपर देऊन आलाय. भाऊ कॉंग्रॅच्युलेशन, आधीच पोस्ट हासिल करणार आहेस तू. नंदू भाईचा काहीच विषय नाही भाऊ, डायरेक्ट पोलीस भरतीमध्ये जाणार आहे तो. डायरेक्ट टॉपचा किंग, गोलीगत किंग. चला आता सगळे बसले ते, चला निघूया आपण. चल ना भाऊ. जस्ट आम्ही आता मॅकडॉनल्ड्समध्ये आलेलो आहे, म्हणजेच मॅकडीमध्ये आलेलो आहे. तर भावेश आपल्याला पार्टी देणार आहे भाई. ए ए ए ए ए काय खायचं आहे भाऊ? काय बर्गर खाओगे? नंदू बर्गर खाओगे? चला अभी हम जाने वाले हैं, इधर अपनी गाड़ी लगा दी है. चलो आज जाऊया आता. काय काय मेन्यू स्पेशल ऑफर काय बघूया. पोचलो आता इथं मॅगडीजवळ आम्ही. बाई मंडळाचा टी शर्ट घालून मॅगडीमध्ये बाहेर दिसतोय आता. चला जस्ट एंट्री केलेली आहे आता आम्ही इथं मॅगडीमध्ये आणि इथं कुपन काढायचं आहे. तर भावेश, पियुष, नंदू आता भाई तिघं पण भेटलेले आहेत कुपन काढण्यासाठी. बघा इथं ऑफर काय काय चेक करायला लागतात आपल्याला. कोणती कॉम्बोची घेतली का? जबर रे. इथं आम्ही आता ऑर्डर केलेली आहे. अजून काय काय आहे ते पण सिलेक्ट करायचं असं सगळं. इथं बघा मध्ये सगळं असं राहतं, ग्राउंड कॉफी टेबल वगैरे. अजून पुढं आपल्याला काय ऑर्डर करायचं असेल तर पुढं पण जाऊ शकतो आपण. गाणी पण चालू आहे त्याला, कॉपीराईट येणार आहे असं वाटते मला. अरे केव्हापासून करताय, होईल का नाही? नंदू होईल का आज? काहीच नंदून पेमेंट केलं आहे, नंदूकडून पार्टी दिली आपल्याला आता. चला आता तर भेटणे. कुठं बसायचं आहे? चलो जाऊया. आमच्या इथे माहिती आहे का, बिल्डिंग मधून खाली उतरला ना तर 5-10 मिनिटात मॅगडी. भाई आलेले आहेत आता रिटर्न. कुठं गेले होते रे भाई? यांचं रोजचं येणं जाणं, उठणं बसणं इथं मॅगडीमध्ये असतं. यांचा काही विषय नाही भाऊ, आहे ना. इथं ऑर्डर आलेली आहे आमची, पण चुकीची ऑर्डर आली. या पियुषनी बरोबर केलं का ना? त्यांनी चुकीची ऑर्डर घेतली.
हा का? त्यांनी चुकीची ऑर्डर घेतली तर पियुष काय म्हणणं याच्यावर तुमचं? बिलवर काय? आपण काय मागवलं होतं नेमकी? आपण चिकन बर्गर मागवलेले, त्यांनी सगळे व्हेज आणि पेमेंट पण आपण चिकनचं हां हां, पेमेंट चिकनचं केलं आणि आलंय तर छोडो नो. मंडळी विषय असा झालाय. द्या मी सांगते. काय सांगते? विषय असा झालेला आहे की आम्ही चिकन बर्गर मागवलेले, तर ते चुकून आम्हाला आमचीच चूक आहे त्याच्यामध्ये, तर आम्हाला व्हेज बर्गर आता खावं लागलं. बरोबर आहे. बरं भाष बघा कसा नाराज झालाय आता एकदम. आणि पियुषच्या चेहऱ्यावरती आता बघू. जाऊ दे चला. हां आणि हे देवानीच घडून आणलेलं आहे, कारण का शनिवारी चिकन खात नाही, नॉनव्हेज खात नाही. नाईस. तिकडे जाऊन तेच खायचं कॉलेजवरती. तिकडे जाऊन आज कॉलेजवरती खाल्लं ना चिकन खाल्लंच ना. चला तर आता आपण हे खाऊया. चलो बसा बरं नंदूबाई. चलो चालू करायचं. बघा आता सगळ्यांचे चेहरे कोमेजून गेलेले आहेत. आता आलू टिक्की खायला दिली आहे. आणि चुकीचं फक्त अरे बाप. अरे 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 आपला नाद करायचा नाही भाऊ. आपण असलं म्हणजे काहीतरी विषयच होणार आहे ना पियुष? चलो आता अभी खाने वाले हैं हम. चलो अभी कोक भी आई है तो अभी हम कोक खाने वाले हैं. हां तुझा स्नॅप राहू दे. आणि विषय काय आला, त्या मॅडम आपल्याशी मराठीत बोलत होते आणि हे डॉन आपले नाही का हिंदीमध्ये मॅडम हे लाव मॅडम हो लाव. अरे सगळे मराठीतच आहे आणि मराठीतच बोलायचं. हा म्हणजे मी पण 2-4 शब्द बोललो हिंदीमध्ये, पण आपण टाइमपास म्हणून बोललो. ते सिरियस होऊन बोलता बरं का. खाऊ बर्गर खाओगे. मंडळी झालं आता आमचं सगळं. आता निघालोय परत. आता आम्ही आमच्या दिशेने चाललोय. बावीस आता पुढे बसलोय आम्ही डिक्कीमध्ये बसलोय. तर आता चलूया भेटूया. मंडळी एवढ्यात आम्ही आता अकोलेला पोचलेलो आहे दीदीकडे. तर दीदीचं घर आहे इथं बघा. पसायदान आहे ना नाव लिहिलेलं. तिथं जायचं आहे खाली आपल्याला इथं. तर रियांश भाई आपली वाट बघत असेल. आणि हे बघा तर घराच्या समोर मस्त असं गार्डन आहे आणि इकडच्या साईडला मंदिर आहे. आपण जेवण झाल्यावर येऊ थोड्या वेळाने. तर आता जाऊया आपण आपल्या भाचीरावाला भेटायला. बाकी सगळे साहित्य काढतंय. चला साहित्य काढूया आणि जाऊया घरात. काढलं सगळं. चला तर निघूया आता. मॅडम आत्ता बॅग घ्यायला आली. ये भाचीराव. अरे यो काय ले नाही आपला प्रथमेश भाऊ छोटूशा काय ले. चलो हा भाऊ ओळखतच नाही आता. ए चिमडू कोण रे कोण रे. हा ना ए काय खातो रे. रियांशला चॉकलेट आणलेले आहेत आता. रियांश कोण चॉकलेट दिला? हा आईनी बाईने लगेच पप्पांकडे दिले फोडायला. दुसऱ्यांवरती कोणावर भरोसा नाही ठेवत आहे ना. तर मंडळी दीदीने आपल्यासाठी स्पेशल बनवलेलं बघा बटाट्याची भाजी, कोबी, अजून गुलाबजामुन आणि हा बर्फी गोळा, वरण भात, पापड. छान असा मेनू बनवलेला आहे. आता आम्ही इथं सगळे जेवायला बसणार आहे. हे बघा. तर चला मंडळी आपण आता जेवणाला सुरुवात करू आणि आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया. बाय बाय टाटा गुड नाईट.